नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची सुरू झाली आहे, त्यासाठी सर्व पदाकरिता महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि करंट अफेअर्स 2025 चे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. तर दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 1970 मध्ये केशवानंद भारती यांनी डॅश यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. हा मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला MPSC 2016 मध्ये प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. जो केशवानंद भारती खटला होता, तर हा कोणाविरुद्ध होता? लक्षात ठेवायचे, तर तो होता केरळ राज्य सरकार विरुद्ध. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि कधीचा आहे तो खटला? तर 1970 या वर्षीचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले होते? हा प्रश्न आपल्याला 8वीच्या इतिहासावरती विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. तैनाती फौजेचे धोरण जे आहे हे मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवलेलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर लॉर्ड वेलस्ली हा जो ब्रिटिश गव्हर्नर होता, तर याने तैनाती फौजेचे धोरण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आखलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. एलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? मित्रांनो, शेवटचा जो शब्द आहे पहा, नाहीत, याने पूर्णपणे आपला प्रश्नाचा अर्थ बदलून जातो. खाली आपल्याला 4 कंपन्या दिलेल्या आहेत, तर खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे की त्या कंपनीशी संबंधित येत नाहीत एलॉन मस्क? या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1. तर Amazon ही जी कंपनी आहे या कंपनीशी संबंधित नाहीत. यामध्ये टेस्ला, स्टारलिंक्स आणि स्पेसएक्स ह्या तीन ज्या कंपन्या आहेत, या तीनही कंपन्याच्या संबंधित आहेत पहा इलॉन मस्क. आणि जर आपल्याला बाय चान्स Amazonचं जर विचारण्यात आलं, तर जेफ बेझॉस, लक्षात ठेवा, जेफ बेझॉस हे जे आहेत, तर हे Amazon या कंपनीचे CEO आहेत. म्हणजेच या कंपनीशी संबंधित येतात जेफ बेझॉस. टेस्ला, स्टारलिंक्स, द बोरिंग, स्पेसएक्स ह्या ज्या कंपन्या आहेत, तर या कंपन्या इलॉन मस्क यांच्याशी आहेत. आणि कधी-कधी आपल्याला ट्विटर म्हणजेच आत्ताचं नवीन X जे आहे ते सुद्धा इलॉन मस्क यांच्याशी संबंधित आहे. याच्यावरती आपल्याला अजून काही प्रश्न विचारले जातात पहा. मेटा कंपनी सुद्धा दिलं जाऊ शकतं किंवा आपल्याला एखाद्या वेळेस फेसबुक सुद्धा दिलं जाऊ शकतं. तर यामध्ये मेटा जी आहे, लक्षात ठेवा, तर ही फेसबुकची मेन कंपनी आहे. आणि फेसबुक, मेटा यांचं एकच व्यक्तिमत्व यांच्याशी संबंधित येतं, ते येतं पहा मार्क झुकेरबर्ग. जर आपल्याला बाय चान्स बिल गेट्स असं आलेलं असेल, तर बिल गेट जे आहे तर हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित येतात. आणि ॲपल कंपनी जर विचारलं तर ॲपलशी संबंधित येतात पहा स्टीव्ह जॉब्स हे जे आहेत हे ॲपलशी संबंधित येतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते? पहा, आपल्याला काय विचारले, असं कोणतं कलम आहे की त्या कलमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर कलम 352. मित्रांनो, 352 कलम हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे राज्यघटनेतील असं कलम आहे की त्या कलमान्वये राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती जाहीर केली जाऊ शकते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी 1972 मध्ये डॅश या ठिकाणी एक परिषद झालेली होती. यावरती आपल्याला 2 प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न असा विचारला होता की संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी कोणत्या वर्षी परिषद पार पडली होती? तर ते वर्ष आहे पहा 1972 या वर्षी. कोणत्या ठिकाणी पडली होती? तर ती पडलेली आहे ऑप्शन क्रमांक 4. तर स्टॉकहोम हे शहर आहे आणि स्वीडन हा देश आहे. या देशामध्ये 1972ला संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी एक परिषद भरवली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. देश विचारला तर स्वीडन, आपल्याला जर राज्य विचारलं किंवा शहर जर विचारलं तर ते आहे स्टॉकहोम. प्रश्न क्रमांक 6 आहे. हडप्पा हे ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? मित्रांनो, आपल्याला कधी-कधी शहरं, जे प्राचीन शहरं आहेत आणि जे नवीन शहरं आहेत, तर ते कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा, हडप्पा हे जे आहे हे खूप मोठं ऐतिहासिक शहर आहे किंवा ऐतिहासिक ठिकाण आहे आणि हे कोणत्या नदीच्या, तर रावी या नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे.
पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते? आपल्याला समाजसुधारक आणि त्यांचं टोपण नाव यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लोकहितवादी म्हणून कोणाची ओळख आहे? तर ती आहे पहा गोपाळ हरी देशमुख यांची. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि मित्रांनो, असेच आपल्याला जर टोपण नावं आणि रिअल नावं जर पाहायची असतील तर त्यासाठी आपण एक डीपमध्ये व्हिडिओ देखील घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये आपल्याला मराठी साहित्यिक आणि समाजसुधारक सुद्धा मिळून जातील. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, फौजदारी खटल्यामध्ये सरकारी वकील त्याला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हटलं जातं, तर हा कोणाची बाजू मांडत असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारी वकील कोणाची बाजू मांडण्याचं काम करत असतो? तर सरकारी वकील आहे म्हणजे नक्कीच तो सरकारची बाजू मांडत असेल. पण सरकारची बाजू मांडणं म्हणजे काय? तर एखादा जो पीडित पक्ष असेल, त्या पक्षाची बाजू मांडणं किंवा राज्याच्या सरकारची बाजू मांडणं हे जे आहे, हे सरकारी वकिलाचं काम असतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील एकमेव नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा जो प्रश्न आहे करंट अफेअर्स 2025ला सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. एकमेव असं नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर हरियाणा हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये आपल्या भारतातील एकमेव असणारं नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर जे आहे ते स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी प्रामुख्याने कोणत्या वन्यजीवन अभयारण्यामध्ये आढळतो? यावरती आपल्याला शेकरूवरती 2 प्रश्न विचारले जातात. तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू. शेकरू जो आहे तो खार वर्गातील एक प्राणी आहे. तो कोणत्या वन्यजीवन अभयारण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो? तर तो आढळतो पहा भीमाशंकरमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि भीमाशंकर जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने माहिती अधिकार कायदा डॅश वर्षी नागरिकांना दिलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आर-टी-आय जो आहे तर हा कशासाठी, त्याचा उद्देश काय आहे आणि तो कशासाठी आणला होता? तर भ्रष्टाचाराला निर्बंध किंवा आळा घालण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो नागरिकांना दिलेला आहे. आणि तो कधीपासून सुरू केलेला आहे? तर तो केला आहे 2005 या वर्षापासून. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देणे हे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे? प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. संविधानापुढे सर्व कोणी समान असतं, त्याचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्री आणि पुरुषांना जर सारखं काम करायचं असेल तर त्यांना सारखा पगार सुद्धा देणं बंधनकारक आहे. आणि ह्याचा उल्लेख जो आहे अनुच्छेद 39 ड मध्ये हे समाविष्ट केलेला आहे किंवा नमूद केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख 3 वेळा करण्यात आला होता. खालीलपैकी अशी कोणती घटनादुरुस्ती आहे की त्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? आणि ती घटनादुरुस्ती आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 86वी घटनादुरुस्ती आहे. तर त्यानुसार शिक्षणाचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकारांमध्ये घेण्यात आला. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद अनुच्छेद डॅश मध्ये करण्यात आलेली आहे? असं खालीलपैकी कोणता अनुच्छेद आहे की त्यामध्ये जी स्वतंत्र निवडणूक आयोग जे आहे याची तरतूद करण्यात आलेली आहे? आणि ते अनुच्छेद आहे पहा अनुच्छेद 324. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून कोणाचे वर्णन करता येईल? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थी कणाद म्हणून आपल्याला सांगतायत, पण लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी असा कोणता व्यक्ती आहे की ज्याने सर्वप्रथम अणूचं भेदन केलं होतं? आणि ते आहेत जॉन थॉमस हे व्यक्तिमत्व आहे. लक्षात ठेवायचं आहे जॉन थॉमस, तर त्यांनी अणूचं सर्वात पहिल्यांदा भेदन केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांचे किमान वय किती असावे लागते? मित्रांनो, आपल्याला वय आणि आपलं पद किंवा अधिकार किंवा एखादी जर सदस्यत्व प्राप्त करायचं असेल
तर किती वय लागतं? यावरती प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, की आपल्याला विधान परिषदेचं जर सदस्यत्व प्राप्त करायचं असेल, तर कमीत कमी आपलं वय किती असणं गरजेचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे कमीत कमी 30 वर्ष वय हे विधान परिषदेचं सदस्यत्व किंवा उमेदवार पद प्राप्त करण्यासाठी लागतं 30 वर्ष वय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू खालीलपैकी कोण आहे? पहा, भारताची सुपरमॉम यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर भारताची सुपरमॉम कोणाला म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 3 तर मेरी कोम यांना भारताची सुपरमॉम म्हणून ओळखतात. पण या ठिकाणी अजून एक शब्द दिला आहे की बॉक्सिंग खेळाडू. तर यामध्ये सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा आणि या सानिया मिर्झा. तर यामध्ये पहा सायना नेहवाल ज्या आहेत तर ह्या बॅडमिंटनपटू आहेत. सानिया मिर्झा ज्या आहेत ह्या टेनिसपटू आहेत. मग तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न विचारतो, की ज्वाला गुट्टा ह्या कोणत्या खेळाडू आहेत किंवा त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मेरी कोम ज्या आहेत, तर मेरी कोम ह्या बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि मेरी कोम यांनाच भारताची आपल्या सुपर मॉम म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरवण्यात आले होते? भारतीय घटना समितीचं पहिलं अधिवेशन आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, हे जे पहिलं अधिवेशन आहे ना, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आले होते आणि हे विचारण्यात आलं होतं किंवा भरवण्यात आलं होतं 9 डिसेंबर 1946 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 1946ला भारताच्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन भरवलं होतं. या ठिकाणी तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो, की कोणत्या ठिकाणी भरवलं होतं? या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतातील उच्च न्यायालयांची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे? म्हणजे असा कोणता कायदा आहे, की त्या कायद्यानुसार भारताच्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? आणि मित्रांनो, हा कायदा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तो कायदा आहे ऑप्शन क्रमांक 1 तर भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861. तर या कायद्यान्वये भारतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मोडक सागर किंवा मोदक सागर जे आहे हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? लक्षात ठेवा, मोडक सागर हे जे धरण आहे हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? आणि यापूर्वी आपण जेवढे काही भारतामधील महत्त्वाचे धरणं आहेत ते कोणत्या नदीवरती आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते देखील आपण पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. त्यातीलच हे एक धरण आहे पहा, मोडक सागर. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, मोडक सागर हे वैतरणा या नदीवरती असणारं धरण आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्या दोन्ही टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करत आहे. एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं, त्याला सुद्धा जाऊन जॉइन करा. आणि दुसरं आपलं चॅनल आहे पहा, जे आहे नोकरी इन्सायडर या नावानं, त्याला सुद्धा जाऊन जॉइन करा. या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.